सायकलने तर आम्ही पूर्ण मुंबई पालती घालायचो. काय सांग? बरोबर बरोबर. पूर्ण मुंबई पालती घालायचो सायकलने. अक्षरशः कुठे कुठे गेलो नाही ते विचारू नका. आणि वरी सिपेसला तर आम्ही दर रविवारी यायचो. हो, वरी सिमेसला दर रविवारी यायचो. प्रत्येक संडे आम्ही यायचो, प्रत्येक संडे. कारण तो मुंबईमधली सगळ्यात हायटेड बिल्डिंग कुठली रे? या तीन आहेत ना, त्यात त्याच्या- तीन असणार वाटतं, पण कुठली तरी बिल्डिंग आहे, रेसकोर्स वगैरे यूज करते असे. हां, तर काय जाणू आम्ही इलो महालक्ष्मी रेसकोर्सला. हे महालक्ष्मी रेसकोर्स आहे समोर. महालक्ष्मी रेसकोर्सचा हा परिसर. आणि बदल झालेली मुंबई. किती ब्रिज झालेत सॅम? 4-5 तरी हा ब्रिज कुठे जातो? हा ब्रिज पॉईंटला. नरिमन पॉईंटला. आणि हा वरचा आरेचीच होते ना ते. बापरे, बंद झाली की चालू आहे? बंद झाली. मुंबईचा हार्ट मित्रांनो, ह्या असा मुंबईचा हार्ट वर्ली सीफेस. खूप बदल झालो, पहिल्यापेक्षा जास्त बदल झालो. पहिलो जो सीफेस होतो तो नाही आता या पूर्ण बदल झालो. एकूणच समुद्र दिसतोय. त्यामुळे इथे आता बांधकाम केलंय. समुद्र थोडं पुढे गेलो, हे सगळे ब्रिज झाले. टू व्हीलरला एंट्री असली तर आहे. टू व्हीलरला एंट्री नाही आहे ते. काय बोलतो? पहिला एकच सीक्वेन्स होता, ब्रिज सिलिंग. किती ब्रिज झाले बघ, जवळजवळ मला वाटतं 10. अच्छा, कोळीवाडापर्यंत आलो. पण आपण हे बघा, हे सगळे डॉग लवर्स आपल्या डॉगला वरी सिलिंग. वरी सिलिंगचा हा काय एक्झिट पॉइंट आहे का? हा सिलिंगला पहिल्यांदा, हा सुद्धा सिलिंग. अच्छा, हा एक्झिट आहे ना सिलिंगचा. बँड्रावरून आलेला हा कोळीवाडा ना. अच्छा, वरी सिलिंगचा हा काय एक्झिट पॉइंट आहे का? हा सिलिंगला पहिल्यांदा, हा सुद्धा सिलिंग. अच्छा, हा एक्झिट आहे ना सिलिंगचा. बँड्रावरून आलेला हा कोळीवाडा. अच्छा, ओके ओके ओके, आपण इथे बसायचो. हा बस एवढाच पाठ राहिला आता जुना. तिथे सीफेस पूर्ण होता ना वरळीपासून, तो आरे डेअरी, तो डेअरीपासूनचा जो सीफेस होता तो बंद केला, रोड झाले तिथे. आणि आता हा फक्त एवढाच पाठ राहिला. ते वरळी पूर्ण चेंज. हा ब्रिज, हा जुना सिलिंग, तर तो तिकडचा तो डायरेक्ट त्याला. आम्ही आलो आहे पार्किंगमध्ये. ही गाडी पार्क केली आणि पार्किंगमध्ये हा बघा आपला मित्र समित शेलार, क्लासमेट. मी मुंबईमध्ये भरपूर फिरायचो सायकलवर तेव्हा आहे ना रे, 12वीत असताना. आता सगळं 10वी पासून ते TY पर्यंत. हो, नंतर बाईकनी फिरायचे. हे पूर्ण चेंज झालं. सीफेसला आता येताना इथे पार्किंग करावी लागते तुम्हाला गाडी. तर इथे पार्किंग केली आता आम्ही आणि आता सीफेसला फायनली बघ समुद्र. वरळी सीफेस. संपूर्ण माणसं बसलेत. हा फुटपाथ आहे जो आता नवीन बांधलाय आणि तिकडून गाड्या जातात. ते पहिलं सीफेस इकडनं सीफेस होता पूर्ण. हा इथून पलीकडे होता त्या. हा इथपर्यंत सीफेस होता. तो आता सीफेस आतमध्ये घेतला.
गाईज आणि हा वरळीचा अथांग महासागर, अरबी समुद्र. सनसेट आता होईल थोड्या वेळात. सगळेजण इथून रांगेत जवळजवळ 2 किलोमीटर बसलेत. सगळेजण रांगेत बसलेत आणि आम्ही इकडे. हाय. किती वर्षानंतर? जवळजवळ 6 वर्षांनी तरी आपण येतो इकडे वरती. आफ्टर 10 इयर्स आम्ही व्हिजिट केलंय. म्हटलं जाऊ दे, इलेक्शनच्या निमित्ताने इकडे येणं झालं की आम्ही फिरूया म्हटलं, प्लॅन केलं आणि होतं. वरी नवीन वरी सिपेस झालाय. हां हां, सुंदर वरी आहे. सिपेस पण गेले 8-10 वर्ष बंदच होता. हो ना, वरी सिपेस आता ते पहिलं वरी सिपेस आणि आता त्या वरी सिपेसमध्ये खूप म्हणजे आम्ही पण एवढे चुकलो ना, सगळ्यांना विचारत आलो आहे इथपर्यंत. आणि हा सिपेस खूप आतमध्ये घेतला आहे. ॲक्च्युली जो पहिला हायवेला टच होता सिपेस, तो आता पुढे घेतला आहे. हे अशा दगड टाकलेत पुढे. वाटतं अजून वरळीचा हा समुद्र अथांग समुद्र आहे. खूप आठवणी आहेत या समुद्रावर. आणि आम्ही असंच जवळच राहायचो. लोअर परेल करी रोडवरनं बाईकवरनं मित्रांच्या सोबत इकडे वरळीला फिरायला 5-10 मिनटं लागायची. त्याच्यामुळे इकडे यायचो आणि मस्त निवांतपणे गप्पा मारत बसायचो. दर रविवारी आज आठवण आली. आपला मित्र समित चेलार हॅलो. आणि मी असायचो. सायकलने तर आम्ही पूर्ण मुंबई पालती घालायचो. काय साहेब? बरोबर. पूर्ण मुंबई पालती घालायचो सायकलने. अक्षरशः कुठे गेलो नाही ते विचारू नका. आणि वरी सिपेसला तर आम्ही दर रविवारी यायचो. हो, वरी सिमेसला दर रविवारी यायचो. प्रत्येक संडे आम्ही यायचो, प्रत्येक संडे. कारण तोच एक दिवस असायचा जेव्हा आम्हाला अभ्यास नसायचा. मस्तपैकी आम्ही निवांत गप्पा मारायचो, खायचो प्यायचो. इकडे मस्त तंदुरी वगैरे, सिटी बेकरीच्या इथे पण आपण काहीतरी खायचो ना, केक घ्यायचो वगैरे. आणि मग तिकडून घरी प्रस्थान 9, 9:30, 10. आमचा एक अजून एक 84 नंबरची बस नरिमन पॉईंटवरनं डायरेक्ट सीफेस. सर्व लोक जॉगिंग करत आहेत. काही डॉग्स लवर्स आहेत, ते डॉग्सला आपल्या फिरवत आहेत. आणि मी मस्त समुद्राचा आनंद घेऊन इकडे छान वॉक करते. एकदम शांत वातावरण आहे, बरं वाटतं. खूप दिवसानंतर मुंबईतला हा समुद्र. आणि जास्त गर्दी जरी झाली तरी इथे एवढा मोठा स्पेशियस डेव्हलपमेंट झालेली आहे की किती गर्दी झाली तरी काही होणार नाही ना रे. जास्त रश नाही वाटत ना, एकदम फ्री वाटतं. बहुतेक गर्दी आहे आता, पण तरी पण असं गर्दी नाही वाटत. चलो बाय 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 सीफेस, वरली सीफेस. बाय बाय. बघू परत कधीतरी येऊ विजिटला. आता हा आणि मी भेटलो ना, आता असंच आम्ही बोलताय की अफजल मध्ये जायचं काय खेपसा खायला. अरे मी पण नाही खात, चल ना जाऊया ना, खाऊया ना. तर काय आलं का तू नाही खात म्हणून? चालेल ठीक आहे, चल. कुठलं तरी चांगलं हॉटेल बघ सॅम. काय जाणू आम्ही चाललो जेव आता. ट्राफिक बॉम्बे ट्राफिक तर सगळीकडेच असतं, पण हे मुंबईचं ट्राफिक कुछ अलग है भाई. बॉम्बे का ट्राफिक कुछ अलग है. काळी पिवळी टॅक्सी. नको, मी सोडून दिलं ते पिझ्झा विझा नाही. आपण जेऊया रे, आत्मशांतीत जाऊया. आत्मशांतीमध्ये हां नॉनव्हेज खाऊया. सिटी बेकरी, वरळीची सगळ्यात फेमस सिटी बेकरी. वर्ली में कोई रहता हो और सिटी बेकरी नहीं जानता हो, ऐसा होगा ही नहीं. सर सुबह 6 बजे से लाइन लगती है सिटी बेकरी.
गेलाय तो. गेला ना रे हा रस्ता. चालू आहे का हा रस्ता लोअर परेलवाला? तुझ्या मामाचं मेडिकल आहे ना? अजून आहे का? हा अच्छा सही रे. येतोस की नाही मग मामाला भेटायला? मुलगा असतो ना आपण भेटतो की नाही? मध्ये आता आलेलो आहे का? आज खूप फिरलो आम्ही. लोअरपर्यंतचा नवीन ब्रिज मस्त झाला रे. लोअरपर्यंतचा नवीन ब्रिज फायनली ओपन झाला. किती 5-6 वर्ष झालं ना रे बंद होता? 5-6 काय झाला, जास्तच झाले. तर करिरोडचे खास मित्र आपले, थँक्यू धन्यवाद. भेटून मस्त वाटलं. वैभव सर हेच वैभव सर. नाही रे का वोटिंग करायला आलो होतो. तेवीस ना. हां केली गेली. बाकी आता तू कुठे राहिला? मी कामोठ्याला. कामोठ्याला ना. चालेल चालेल. चल बाय बाय. अरे डिनर ऑर्डर हो गया है.